नमस्कार मित्रांनो, आयुष्यमान कार्ड करण्यासाठी, डाउनलोड करण्यासाठी, नवीन तयार करण्यासाठी WhatsAppच्या माध्यमातून WhatsApp सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. WhatsAppच्या माध्यमातून काही सेकंदामध्ये आपलं आयुष्यमान कार्ड डाउनलोड करू शकतो, दुरुस्ती करू शकतो किंवा नवीन अप्लाय करू शकतो. या WhatsApp सेवा ज्यांना राशन धान्य मिळत आहे, त्या व्यक्तींना या WhatsAppच्या सेवा मिळणार आहे. म्हणजे आपला नाव जर राशन कार्डमध्ये असेल तर आपण WhatsAppच्या माध्यमातून काही 30 या 40 सेकंदमध्ये आपलं नवीन आयुष्यमान कार्ड जनरेट करू शकतो, डाउनलोड करू शकतो, दुरुस्ती करू शकतो, KYC करू शकतो. ही सेवा आता WhatsAppच्या माध्यमातून मिळणार आहे. आपल्याला सर्व लाईव्ह प्रोसेस मी तुम्हाला दाखवणार आहे. आपण ही सेवा कसं यूज करायचं आणि आपलं आयुष्यमान कार्ड कसे डाउनलोड करायचं A to Z प्रोसेस मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. पहिल्यांदा तुम्ही चॅनल बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. नमस्कार, मी राकेश कुमार. आज आपण WhatsApp सेवा आहे, WhatsApp सेवेच्या माध्यमातून आपण आयुष्यमान कार्ड कसे डाउनलोड करायचं, कसे नवीन अप्लाय करायचं, कसं दुरुस्ती करायचं ते आज तुम्हाला मी लाईव्ह दाखवणार आहे. चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया. आपल्या मोबाईलमध्ये WhatsApp ओपन करायचे. WhatsApp ओपन करण्यापूर्वी आपण 7290823838 हा नंबर सेव्ह करून घ्यायचा आणि WhatsAppवरती यायचं. WhatsAppमध्ये आपण त्या नंबरवरती WhatsApp ओपन करायचं आहे. तर बघा, हे ओपन केलं मी. नंबर सेव्ह केल्यानंतर सुरुवातीमध्ये या ठिकाणी आपल्याला SMS करा या बॉक्सवरती फक्त काय करायचं, हाय पाठवायचं आहे. बघा, हाय पाठवल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सर्व काही नोटिफिकेशन येणार आहेत. हे बघा, इथे वेलकम टू प्रधानमंत्री जन आरोग्य PMJAY, प्लीज सिलेक्ट युअर प्रेफरन्स लँग्वेज कंटिन्यू. तुम्हाला या ठिकाणी कोणती लँग्वेज सिलेक्ट करायचं, हिंदी सिलेक्ट करायचं असेल तर हिंदी सिलेक्ट करू शकता किंवा इंग्लिश सिलेक्ट करायचं असेल तर इंग्लिश सिलेक्ट करू शकता. तर मी इंग्लिश सिलेक्ट करतो. इंग्लिश सिलेक्ट केल्यानंतर डायरेक्टली या ठिकाणी ऑटोमॅटिक SMS जाणार आहेत. तर बघा, वेलकम टू प्रधानमंत्री, इथे सर्व इंस्ट्रक्शन येणार आहेत. अवेलेबल सर्व्हिस चेक, एलिजिबिलिटी, माय आयुष्यमान कार्ड अप्लाय, डाउनलोड, KYC, लिंक, आधार लिंक, अनलॉक, लॉक, आयुष्यमान कार्ड, असं भरपूर या ठिकाणी ऑप्शन देण्यात आला आहे. तर आपल्याला काय करायचं, चूज या फाईलवरती क्लिक करायचं आहे. तर बघा, हा ऑप्शन आहे. तर आपल्याला हे सर्व अवेलेबल सर्व्हिस कोणकोणते आहेत ते आपण वाचून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला चूज या फाईलवरती क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर डायरेक्टली आपल्याला चूज युअर सर्व्हिस, तर बघा सर्व्हिस आपल्याला या कॉर्नरला देण्यात आलं आहे. तरी इथे क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला व्यवस्थित या ठिकाणी सर्व वाचून घ्यायचं आहे, काय दिले काय नाही. तर बघा, चेक एलिजिबिलिटी आपण चेक करू शकतो, वॉलेट बॅलन्ससुद्धा चेक करू शकतो, ट्रीटमेंट हिस्ट्रीसुद्धा आपण चेक करू शकतो, फाइंड हॉस्पिटलसुद्धा आपण या ठिकाणी फाइंड आउट करू शकतो, ग्रीवेन्स करू शकतो, रिक्वेस्ट कॉलबॅक करू शकतो, माय आयुष्यमान कार्ड आणि नेक्स्ट आयुष्यमान वया वंदना कार्ड 17+, म्हणजे आपण 70पेक्षा जास्त वय झाले असेल तर आधारच्या माध्यमातून आपण आपलं आयुष्यमान कार्ड काढू शकतो याच पद्धतीने. तर ही सेवा सर्व या पद्धतीने देण्यात आले. तर ही सेवा आपण सर्व या ठिकाणी चेक करू शकतो. तर आपल्याला फीडबॅकसुद्धा देता येते. तर आपण आयुष्यमान कार्ड डाउनलोड कसे करायचे तुम्हाला मी ते दाखवतो. तर आपल्याला कोणत्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, माय आयुष्यमान कार्ड या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला आणखी काही ऑप्शन येणार आहेत. ते ऑप्शन आपल्याला व्यवस्थित बघून घ्यायचं आहे. आयुष्यमान कार्ड सर्व्हिस आपल्याला या ठिकाणी देण्यात आले आहेत. डाउनलोड आयुष्यमान कार्ड डाउनलोड करायचं असेल तर या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे. अप्लाय फॉर PMJY कार्ड, म्हणजे नवीन तुम्हाला अप्लाय करायचं असेल आयुष्यमान कार्ड तर तुम्ही या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. रीडू KYC, म्हणजे तुम्हाला दुरुस्ती करायचं असेल, KYC करायचं असेल तर या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि लिंक आधार KYC, आयुष्यमान कार्डसोबत तुमचं आधार कार्ड लिंक करायचं आहे, KYC करायचं असेल तर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आणि शेवटचे ऑप्शन आहे लॉक अनलॉक, आपल्याला कार्ड करायचं आहे तर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ही सेवा देण्यात आले. नंतर आपण काय करायचं, आपल्याला मी तुम्हाला आयुष्यमान कार्ड डाउनलोड करून दाखवतो. तर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि फायनली सबमिट या बटनावरती क्लिक करायचं. या बटनावरती क्लिक केल्यानंतर रिस्पॉन्स सेंड झाला आहे. आता प्लीज प्रोव्हाइड फ्यू डिटेल्स व्ह्यूज युअर आयुष्यमान कार्ड, तुम्हाला डिटेल तुमची फिलअप करायचं आहे.
तर एंटर डिटेल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे किंवा एंटर डिटेल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तर बघा या ठिकाणी आपण डिटेल फिलअप करण्यासाठी या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या पद्धतीने दिसणार आहे। सिलेक्ट आय डी टाईप्स, कोणतेही तुमचे आभा आय डी तुमच्याकडे असेल किंवा नसेल माहीत तर तुम्ही आधार कार्ड थ्रू तुम्ही तुमचं कार्ड डाउनलोड करू शकतो किंवा आभा आय डी तुमच्याकडे असेल तर आभा आय डी यूज करून तुम्ही काढू शकतात। तर आपल्याला सिलेक्ट स्टेट, सुरुवातीमध्ये आपल्याला स्टेट सिलेक्ट करायचं आहे। आपलं महाराष्ट्र राज्य निवडायचं आहे। हे निवडल्यानंतर बघा ही सर्व ठिकाणी आपल्याला ही सेवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपल्याला ही सेवा देण्यात आली आहेत। आता आपल्याला आधार नंबर माहीत नाही तर आपण आधार नंबर या ठिकाणी क्लिक करायचं आणि एंटर आधार नंबर करायचं आहे। तर बघा मी आधार नंबर फिलअप केला आणि व्हॅलिडेट डिटेल या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। वेट करायचं मित्रांनो। नेटवर्क सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे। तर बघा सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला वेट करायचं आहे। सॉरी युअर रेकॉर्ड इज नॉट अवेलेबल इन युअर बेनिफिशियरी रजिस्ट्री, प्लीज व्हेरीफाय द एंटर डिटेल, थँक्यू, वूड यू लाईक टू गो बॅक टू मेनू। म्हणजे या ठिकाणी माझं ऑलरेडी आयुष्यमान कार्ड तयार नाही, तर मी डायरेक्ट डाउनलोड केलं होतं। मी तयार करण्याचं ऑप्शन सिलेक्ट केलं असतं तर माझं तयार करून दिलं असतं। तर या ठिकाणी माझं रेकॉर्ड नाही, आपलं ऑलरेडी तयार नाही, तर आपण न्यू ऑप्शन सिलेक्ट करायचं न्यू अप्लायसाठी। आणि जर डायरेक्टली तुम्हाला डाउनलोड करायचं तर ही प्रोसेस आहे। या पद्धतीने तुम्ही आधार नंबर फिलअप केल्यानंतर डायरेक्टली तुमच्याकडे एक OTP येते, OTP व्हेरीफाय करायचा आणि फायनली तुम्हाला डाउनलोड अशी PDF या ठिकाणी डायरेक्ट येणार आहे। ती PDF डाउनलोड करून घ्यायचं आहे। या पद्धतीने हे सोपी आणि एक सोप्या पद्धतीने ही व्हॉट्सअप सेवा सुरू करण्यात आली आहे। जास्तीत जास्त आपल्या मित्रांनाही हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तुम्हाला तरच चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या नातेवाईक ओळखीचे असतील त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा। म्हणजे आपण आयुष्यमान कार्ड करण्यासाठी सायबरवरती जातो किंवा कुठे ऑपरेटरकडे जातो पण होत नाही, पण आता ही सेवा आपल्या मोबाईलमध्येच देण्यात आली आहे, तर आपण आपल्या घरी बसून ही सेवाचा लाभ घेऊ शकतो। धन्यवाद।